नमस्कार मित्रांनो, स्वीट्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत वांग्याची कापाची रेसिपी। त्यासाठी एक मोठं वांग घेतलेले आहे, त्याची अशी बारीक बारीक कापं करून घेतलेले आहेत। नंतर आता अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। जास्त तिखट होण्यासाठी मी इथे 2 चमचे मालवणी मसाला टाकत आहे। तुम्ही मीठ तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता, कमी जास्त। हे चांगलं मिक्स करायचं आणि वांग्याला जे आपण कापं करून घेतले आहेत त्याला दोन्ही साइडने चांगलं कोट करून घ्यायचं। एका साइडला तवा गरम करत ठेवावा। तवा गरम झाला तवा गरम झाला की त्यावर 1 चमचा तेल घालावं। नंतर जे आपण काप कोट करून घेतलं होतं ते घालून घेऊया। नंतर झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिटं शिजायला ठेवावं। गॅस एकदम बारीक करायचा। दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, आता मी कापं आहेत ती परतणार आहे। चांगली परतून घ्यायची आणि मऊ होईपर्यंत शिजवायची। चपाती बरोबर एकदम छान लागतात किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता। तुम्ही पाहू शकता, हे बघा एकदम मऊ झालेला आहे। असं खरपूस मऊ होईपर्यंत शिजावं। रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।